तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील देवरी फाटा येथे सुमारे 50 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजना अर्थात सध्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला एका शेतकऱ्याने लोकहितासाठी सुमारे 1.5 एकर जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली होती। या जागेवर पाण्याची टाकी उभारण्यात आली, मात्र उर्वरित जमिनीचा आजपर्यंत कोणताही उपयोग करण्यात आलेला नसल्याने लाखो रुपये किमतीची ही जागा महत्त्वाच्या चौकात पडून असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण नसताना जागेवर मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत। गेल्या 2 वर्षांपासून या खड्ड्यांमध्ये 10 ते 12 फूट पाणी सतत साचून राहते आहे। हेच पाणी गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। याच परिसरात उभारलेली सुमारे 50 वर्ष जुनी पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून तिची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे भविष्यात टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी तात्काळ चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, खड्ड्यातील पाण्याचा योग्य निचरा करावा, शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा सार्वजनिक हितासाठी दिलेली जागा मूळ शेतकऱ्याला परत करण्यात यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोट ग्रामीण। कोणाचं शेत आहे हे माझा वडील दिनकरराव गायकवाड हे जे शेत आहे त्याच्या वडिलांनी दिले तिथे जुने 50 वर्षाच्या अगोदरपासून काय 20-22 गुंठे आहे जे काय असेल ते यासाठी दिलं की पाणी पुरवठा आहे म्हणून चांगलं काम आहे म्हणून आम्ही दान दिलती आबानं जुन्या काळात। आता हे 5-5, 10-10 गड्डे खणता तुम्ही आणि आमच्या वावरात पाणी जाते। आमच्याजवळ भरपूर जमीन नाही, 2-3 एकर वावर आहे, तिथल्याच इकून तिकून पाणी येते। तुमचाच त्रास आहे आम्हाला। मागं जे काम हे गड्डे लावले ते साहेब म्हणत की तुमचे इकून सगळे चौकोनी इकून माती टाकून देऊ आम्ही, पाण्याचा अजिबात त्रास होणार नाही असं सांगितलं। आम्ही खंदू दिलं। आता जीवन प्राधिकरण विभागाकडून आपल्याला काही शासकीय सरकारी काही पैसा वगैरे मिळतो? काहीच नाही, नुकसान उलट। शेतात पाणी घुसते, चौकोनी इकूनी घुसते, तिकूनही घुसते। मग आता हे 4-4 गड्डे कशासाठी केले? हे गड्डे म्हणत बा ते टाक्या होतात, हे होते, असं होते, तसं होते। आम्ही म्हटलं बा दानच दिला तर टाक्या बांधतात तर चांगलंच गोष्ट आहे। तर त्याला तर आमची जमीन लावली पडीत पाळणं। मग आता इकून तिकून पाणी घुसते ना, हे पाना इकून पाणी घुसते, हे गड्डे इकून तिकडलं पाणी यायच्यात येते, हे भरलं वर पडलं की वावरात जाते। मग आता तुम्ही शासनाला काय विनंती करू शकता की हे काम तुम्ही करा टाक्या गिक्या बांधा, पण आमच्या वावराला तकलीफ झाली नाही पाहिजे। चौकोनी माती टाकून द्या, तिकडून इकडून चौकोनी हे गड्डे आहेत, हे पाणी पावर वास येते, ते हे होतात, डास होतात, एखाद्या बिमार पडता का आम्हाला रात दिवस ती राहा लागते। त्यामध्ये कुत्रे आंघोळ करून आले, कुत्र्याचं पाणी तुम्ही हॉटेलला पाजून आले। लोक जातात, एखादा पोट निंदणार फिरणाराला हातपाय धुवायला गेला सरका तिथे तर काय कर सांग। मग आता अधिकारी कोणत्याही प्रकारचं याच्यावर म्हणजे काळजी घेण्यात तयार नाही? येऊनही पाहत नाही, फिरूनही पाहत नाही। मी तर ते इथं काम बोलवत होता ते भल्ले सांगत साहेब हे असं करू ते तसं करू, तुमच्यावर काहीच तकलीफ होणार नाही। आणि हे टाकी जुनी हे पडली एखाद दिवशी तर काय करसान, कोणावर घ्यायसान आपण? आम्हाला रात दिवस काम करावं लागते शेतात। आता हे बांधकाम ठेकेदार यांनी तुम्हाला काय सांगितलं की तुमच्या शेताची पूर्ण मरम्मत करून देतो? पुरं चकोनी माती देतो टाकून, काहीच होणार नाही, पाणी आम्ही आमचं काढून देतो, तुमच्या शेतात पाणी येणार नाही। आणि आज रोजी त्या 10 फूट गड्ड्यामध्ये साचलेलं दूषित पाणी शेतामध्ये चाललं, शेतात जाते ते ओव्हरफ्लो झालं की गेलं शेतात। आता पाणी नाही म्हणून उगीच कमी आहे, तुम्ही झडीत येऊन पहा ना, सगळं शेतातच पाणी जाते। धन्यवाद।